निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी नमस्कार ताई. समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. बऱ्या आहेत ना ताई? हो हो, बरी आहे बरी. तुम्ही बरे आहेत का? रोज तुमचे अनुभव ऐकते. हो हो, मजेत मजेत. स्वामी कृपेने सगळं आता व्यवस्थित आहे. हो ना. हो हो. हा, हा, हा. नाही, आता खूप तुमचे अनुभव सगळे ऐकले हा. चॅनलवरचे. म्हटलं आपण पण ताईंना फोन करावा. खूप दिवसापासून तुम्हाला गेले 8 अनुभव शेअर दिवस मी. करायचा आहे? हा हा, सांगा ते. कुठून हा बोलताय मी सांगू शकता? नालासोपारावरून बोलतेय. मी श्रेया गुंदेकर माझं नाव आहे. अच्छा अच्छा. हा हा, बोला हा. ते. आणि फार काही दिवस झाले नाही स्वामी सेवा करून. हम्म. म्हणजे आता 6 महिने व्हायला, म्हणजे जून जुलैच्या नंतरच स्वामींनी अगोदर सेवा करून घेतली, म्हणजे थोडस काय. आणि नंतर हा मग जे मोठं संकट होतं हा. त्याबरोबर स्वामींनी त्यांच्याजवळ बोलावून घेतलं, असं मला अय्या. तरी वाटतं बाबा. हो, हा म्हणजे काय झालं नक्की? हा. तर ते काय आलं, म्हणजे 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हम्म हम्म हम्म. आमचा चांगला बिझनेस वगैरे होता. ठाण्याला राहत होतो आम्ही. आताच हम्म. हल्ली 4 महिने आम्ही इकडे नालासोपारा नालासोपाऱ्याला. शिफ्ट झालो. हो. अच्छा अच्छा. हा हा. आता तिकडे आमचं कुकर बफिंगचा बिझनेस वगैरे होता कसला मिस्टरांचा. कसला? कुकर हॉकिन्स कुकर. अच्छा. हा हा. बफिंग हा. हम्म. तर तिकडे होतं सगळं चालू, व्यवस्थित सगळं होतं. की काही दिवसांनी बोलतात ना, सुखाला गालबोट लागतच प्रत्येकाच्या. लागतात अगदी. तसंच लागलं काहीतरी. हम्म. त्यांचा ऍक्सिडेंट झाला. माझी अरे. मुलगी त्यावेळेस पोटात होती माझ्या. अरे बापरे. 9वा महिना चालू होता. हम्म आणि हम्म. त्यांची एका पायाची वाटीला असं क्रॅक गेलं. म्हणजे आता ते स्क्रू वगैरे टाकून आहेत. ओ. हा. मग त्याच्यातून सगळं करता करता नंतर मग लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन मध्ये सगळं लॉस मध्ये झालं. हो, लॉस वगैरे बरोबर. गेला. तर पण लॉकडाऊन वरून आल्याच्या नंतरला चालू होतं. हा हा. पण एवढा असा रिस्पॉन्स नव्हता, म्हणजे काम नव्हतं चालत. हा हा. आणि ते लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये खूप असं कर्ज वगैरे झालं, की भाडं वाढलं, हम्म. माणसांची मजुरी. एक 13-14 माणसं आमच्याकडे हाताखाली होती यांच्या अरे कामाला. बापरे. हो हा. हो. तर त्यावेळेस मग त्यांनी अगोदर ना एकदा सरकारी बीसी काढली होती. सरकारी बीसी असते ना, हम्म. हा, ती बीसी उचलली होती. आणि काही हप्ते गेले त्यातले. अच्छा. आणि काहीतरी 6 महिन्याचे हप्ते राहिले होते. आणि हे झालं, लॉकडाऊन लागलं. त्या लॉकडाऊन मध्ये काहीच नाही करता आलं. हप्ते कसे फेडणार ना, कारण बरोबर. हप्ता खूप मोठा होता. अच्छा. हा. आणि आम्ही मग गावी जाऊन राहिलो, तर कामाचं काहीच साधन नव्हतं. हा हा. त्यात आम्ही पहिले 2-3 महिने आम्ही कामदारांना पण, म्हणजे जे काम करायचे त्यांना पण खाणं पिणं त्यांची थोडं ना थोडं तरी आम्ही त्यांना देत होतो. हा, बरोबर आहे. काहीतरी हा सोय हा. करायला पाहिजे. हा. हो हो. कारण ते सगळे आमच्या ह्याच्यावरतीच होते ना, त्यांची डिपेंड फॅमिली होत नव्हती होते. इकडे. हा हो. हा. तर ते तसं सगळं झालं. आणि काही दिवसांनी मग ते लॉकडाऊन झालं. त्याच्यानंतर पण मग त्यांना जमेल तसं त्यांनी हप्ते थोडे थोडे फेडले. हा. हा. पण त्याच्यामध्ये पण काय आलं, फ्रॉड केस लागली मग. अरे. फ्रॉड केस लागली म्हणजे ज्या बाईकडे हे होतं ना, हे ज्याचं बीसीचं ती चालवत होती ना, हा हा हा. तिने केस टाकली. मग त्याच्यामध्ये पण मोजकेच माणसं अडकली ताई. पण अरे. तरी पण देत होते, हा नाही हा. असं नाही, देत बरोबर. होते, तरी सुद्धा तिने केस केलं. अरे हा बापरे. हा. आणि अर्धे माणसं पळून गेली, त्यांचा तर काही पत्ताच नाही. आणि हम्म. जे तिच्या समोर होते, डोळ्यासमोर, तुझ्या समोर आमचं काम चाललेलं होतं, तिच्या समोर ते होते, ती कधी आली, कधी फोन केला तरी ते उचलायचे, तरी तरी सुद्धा पण केस तिने, केली. हा, तरी पण केस केली. तर एक हम्म. दोन वेळा असं जामिनी करून हे झालं, म्हणजे नाही, तिथे फक्त कोर्टात हजर उभं राहावं लागलं केसीला. अच्छा. आणि हा, मग त्याच्यानंतर मग खूप आमच्यामध्ये पण भांडणं वगैरे खूप, म्हणजे खूपच हे झालं. बरोबर. खूप पैसा टोकाची. नसेल ना, तर मग हा सगळं सुरू होऊन जातं. हा. नाही, त्यांच्यात नाही, माझ्या घरी, माझ्यामध्ये आणि हो, तेच मिस्टरांमध्ये. ना, तेच ना. बरोबर. हो. कारण इन्कम सोर्स कुठूनच नव्हता मग. बरोबर. आणि मग त्यांचं जरा ड्रिंक वगैरे करणं वाढलं, म्हणजे खूप ते हे करायला लागले. अरे अरे. त्याच्यामध्ये त्यांच्या पार्टनरनी फसवलं वगैरे, हे झालं सगळं. हम्म. मग त्यांना आम्ही म्हटलं, तुम्ही हा धंदा सोडून द्या, तुम्ही नका करू, तुम्ही काम करा, बरोबर दुसऱ्या आहे. कुठेतरी काम करा. काम करून निदान एक पर्टिक्युलर अमाऊंट असं पगार तरी मिळेल येतो. आपल्याला, त्याच्यामध्ये बरोबर. आपण काहीतरी करू शकतो. कारण अगदी. याच्यामध्ये पूर्णपणे लॉस जात होते. आई काही गं! वेळेला असं होत होतं की बाहेरच्या लोकांचे पैसे काढून आम्हाला पगार द्यावा लागत होता, अशी पण सिच्युएशन झाली होती. बापरे! हा. मग ते झालं. त्याच्यानंतर मग खूप भांडणं, खूप कोपाला, म्हणजे आम्ही दागदागिने सगळं 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 केलं.
त्यांच्या हा. आई वडिलांनी पण गावावरून खूप सारी मदत केली होती की कर्ज फेडून टाका वगैरे. बापरे. हा. आणि मग मग म्हटलं आपण दागिने जमा करून काय करणार आहे, आज आपला नवरा मानाने उभा राहिला तर आपलं बाईच आहे. कसं म्हणून आम्ही आहे, अगदी हा, बरोबर म्हणून बोललात. आम्ही दागिने सगळं विकून जेवढं आम्हाला करता येईल तेवढं केलं, जेवढं लॉकडाऊन मधलं हा 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 हा. फेडता येईल तेवढं फेडलं. हम्म. नंतर मग खूपच झालं. बा- ते डिप्रेशन मध्ये जायला लागले. म्हणजे ते त्यांचं त्यांच्यामध्येच गुंग असायचे. ते काय करायचे, हे कधी यायचे, कधी जायचे त्यांचं त्यांनाच नाही कळायचं. अरे. म्हणजे घरी येणं पण त्यांचं कमी झालं. अरे बापरे. बाहेरच राहायची. अगो. मित्रांसोबत ड्रिंक करणं, कुठेतरी बसून राहणं, कोणाच्या तरी म्हणजे असंच काही ना काही त्यांचं बापरे. चालूच होतं. हा. आणि माझं बाळ लहान, छोटी मुलगी होती माझी तेव्हा. आई मग मी ग. तिला टाकून त्यांना कुठे आणायला वगैरे पण जाऊ शकत नव्हते. म्हणजे बरोबर, कुठे हो. राहिलेत, काय राहिलेत, फोन करा, फोन स्विच ऑफ असायचा. अरे अरे. ज्यांचे मित्रांचे नंबर असायचे त्यांच्याकडे मी फोन करून चौकशी करायची. तर त्यांच्यासोबत असताना सुद्धा ते सांगायचे आमच्यासोबत नाहीये अरे. असं वगैरे. हा. मग तिथे हम्म. माझी भाची वगैरे होती, एक बहिणीची बहीण, हा हा बहिणीची मुलगी आणि मुलगा, सून आणि तिची मुलगी असं राहायची. हा मग हा हा. त्यांच्याकडे माझ्या मुलीला ठेवून मी कधी कधी त्यांना शोधायचे पण बाहेर आई ग. जाऊन वगैरे. हा. तर ते बापरे. असं सगळं झालं. त्याच्यानंतर मग कंटाळून ना हम्म. तेही मी माहेरी गेली वर्षभर. मग बरोबर आहे ना. हा. कारण माझी लहान मुलगी, मी तिला टाकून कामाला पण जाऊ शकत नव्हते. नाही नाही, बरोबर. हा. गावचं कोणी सासू सासरे येऊन इथे राहा म्हटलं तर ते पण नाही सासू तर शक्य माझ्या. होत. हा. बरोबर. नाही, कारण त्यांना दम्याचा त्रास आहे आणि त्यांनी इकडे नाही जमत. ते गावालाच चांगलं राहतात. अच्छा अच्छा. हा हा. हा. तर म्हटलं गावी गेले तरी गावी काय होऊ शकत नाही. मी इथे राहिली तर कुठेतरी 4 पैसे मी कमवू शकते. बरोबर. हो. अशा अर्थाने मग मी गेली माझ्या भावाकडे. दादा माझा येऊन घेऊन गेला मला. बापरे. आणि तिकडे होती मी किती कठीण वर्षभर. परिस्थिती हो तुमची. हो, वर्षभर होते. भांडण चालूच होतं. फोनवरती का होईना पण भांडणं चालूच होती. आई ग. म्हणजे ह्यांचं सुधारायचं नाव नव्हतं आणि माझं असं म्हणणं होतं की मी तुमच्यासाठी सगळं करते ना, मग तुम्ही माझ्यासाठी सुधरा. बरोबर बाकीचं आहे. काय असेल ते आपण दोघांनी मिळून सॉल्व्ह करू असं बरोबर. माझं होतं. पण बरोबर आहे. ते कुठल्या तरी एका ह्याला ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. मग सोडून दिलं विषय. म्हटलं आपण बापरे. दुसरीकडे राहून आपलं आपलं तरी आपलं कमवावं. आपल्या मुलीसाठी उभं राहावं. बरोबर आहे. बरोबर हा. आहे. कारण ती मुलगी खाती-पिती झालेली. आपण दुसऱ्यांच्या हाताकडे काय बघत बसणार. अगदी बरोबर आहे ते. हा. मग मी आईकडे आली. आई होती माझी इकडे. दादाकडे आई राहते. आता गावी नसते ती, इकडे मुंबईलाच राहते कांदिवलीला. हा हा हा. तर दादाचा पण छोटा मुलगा होता वर्षाचा आणि मग तिला आई सांभाळायची दोघांना पण. हा. आणि मी मग घरकामं पकडली ताई, जेवणाची वगैरे. बाई ग. कारण मला पूर्ण वेळ ऑफिसला जाणं हे नव्हतं. नाही, शक्यच नाही. बरोबर. पॉसिबल नव्हतं. कारण मुलीला पण मला वेळ द्यावा लागत होता ना. खरंय मग खरंय. मग मी सकाळी जाऊन दुपारपर्यंत यायची. परत संध्याकाळी स्वयंपाकाची कामं करायला जायची. रात्री यायची असं करायची. बापरे. हा. आणि मग थोड्या दिवसांनी असं करून करून मग काही एका याला निर्णय घेतला होता की जाऊ दे, सोडूनच देते मी हा नवरा. मी बाई माझं कुठे ग. पण कमवून खाऊ शकते. ह्या ह्याच्यावरती आलेली. पण त्यावेळेस पण मला एवढं टेन्शन असायचं. तर मी सकाळी उठली ना, हा की आपण कसं काहीतरी थोडंसं मनाला शांती मिळावी म्हणून देवाचं गाणं ऐक, हा कुठे नामस्मरण ऐक. मी हा पहिले बैठकीला जायची. मग ते बैठकीचं नामस्मरण वगैरे मी ऐकत राहायची. हा हा. आणि हे करता 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 ना मला तारक मंत्र दिसलं. तारक मंत्र असं ते आपण स्क्रोल केलं की येतं ना मोबाईलमध्ये. हो 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 हो. हा. ते एकदा ऐकलं ना, हा तर मला त्या तारक मंत्रामधले शब्द कळत नव्हते हा ना, हा. त्यातले बोल समजत. कारण तेवढं मी मनापासून ऐकलंच नव्हतं ते. हो हो, फक्त बरोबर. ना एक त्याची चाळ आपण लावलं की अशी एक चाळ त्याची मनाला म्युझिक. आवडली. हा. ते मला असं खूप कानानं तृप्त वाटायचं. बाबा मला हा. तेवढं पुरतं मी टेन्शन ते विसरून जायचे. बरोबर. बापरे. हा. सकाळी मी उठली ना, टिफिन वगैरे दादाला वहिनीला टिफिन वगैरे बनवायला मी उठली ना, चपाती भाजी करायला, हा. की मग मी ते किचन ओट्यावरती लावून ठेवायची अय्या. आणि ते ऐकत बसायचे. हा. म्हणजे तरी पण मला पुढचे 4 महिने हा तारक मंत्र, स्वामी समर्थ हे काही नव्हतं. फक्त मी अरे बापरे. बैठकीला जायचे ना, तर मी फक्त जय सद्गुरू, जय सद्गुरू. जरा काय झालं ना, आपलं टेन्शन हा वाटलं हा. ना, जय सद्गुरू समर्थ मला बाहेर काढा. स्वामी समर्थ हे आपले जय जय रघुवीर समर्थ मला बाहेर काढा याच्यातून. आई हेच ग. माझं असायचं. हा. तर मग असं करता 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 मला मी ते ऐकत 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 आणि मग ना एक स्वामी शक्ती म्हणून चॅनल आहे का ताईंचं, हो हो हो. ते पाहायला मी सुरुवात केली. तारक मंत्र कसं बनवायचं, तारक मंत्राचं तीर्थ कसं हा बनवायचं, हा हा. त्याच्यामध्ये काय पॉवर आहे, म्हणजे आपली कुठली इच्छा पूर्ण होते, आपली किती संकटातून बाहेर पडतो, हे बरोबर. सगळं मी बघायचे. पण मला तिथे करणं काही शक्य नव्हतं. तरी पण असं काय स्वामी समर्थ हा प्रकार नव्हताच माझ्याकडे हा तरी हा पण. हा हा. हा.
आणि मग नंतर मग थोड्या दिवसांनी माझ्या मामांनी वगैरे मला समजवलं. हे ना माझ्या मामांना फोन करायला लागले. कारण माझ्या मामांच्या गावातच मला दिले. माझ्या सख्या आत्याच्या घरी दिले मला. अच्छा. हा 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 हा. माझे आजोळ पण तेच. मग मामा हा हा बोलले जाऊ दे. ते तुम्हाला फोन करतोय तर आपण एक चान्स देऊया. माणूस चुकतो. हा. त्यांनी काही बरोबर आहे. मुद्दाम नाही केलं. कारण त्यांचं यश सगळ्यांनी बघितलंय. त्यांची मेहनत बघितली सगळ्यांनी. हो आणि बरोबर. सगळे बोलायचे की या मुलानेच एवढ्या कमी वयात सगळं उभं केलं. करून म्हणजे दाखवलं. भल्या भल्यांना ते जमत नाही ते त्यांनी केलं. हा असं हा सगळ्यांचं असायचं. पण एका पॉइंटला कुठेतरी मग ते सगळ्यांच्या नजरेत पण आलं आणि म्हणायचं आपलं नशीब. मी दुसऱ्यांना नाही द्यायचे. आपल्याच नशिबाचे भोग असतील ते भोगायला आले असं समजायचं. खरंय. आणि मग मी ते हे केलं. ऍक्सेप्ट केलं. म्हटलं काय असेल ते असेल. हा मग मी गावी गेली. इकडचं काम सोडलं. घरकामाची सोडली हा हा आणि गावी गेले. गावी मग 2 महिने आईकडे राहिले. मग हा. माझ्या सासऱ्यांनी 2-3 फेऱ्या मारल्या की तू माझ्यासाठीच चल. तो अरे सुधरेल बापरे. वगैरे असं. हा. मग माझ्या नंदेने त्यांना पुण्याला नेलं दारू सोडवण्यासाठी. अरे वा. तिकडे जाऊन आले. तिथपासून ते बरे होते व्यवस्थित. मग मला फोन बिन मग आम्ही 2 महिने फोनवरती वगैरे बोलायचो. मग मी त्यांना खूप समजवायचे की तुम्ही असं करा. हा. आपलं लाईफ आहे, आपलं आयुष्य आपण आपल्या मुलीसाठी बघूया ना. बाकीचं बरोबर जे काय आहे ते आपण दोघांनी मिळून हे करू. बरोबर आहे. हा. पण माझ्या सासू-सासऱ्यांनी पण इकडून तिकडून करून काय हे करून त्यांचं कर्ज सगळं हे केलं, नील केलं. बापरे, किती चांगले ना हां. सासू सासरे हां, पण. हां. सगळे चांगले होते ताई, पण एका पॉइंटला ना सगळ्यांचीच बुद्धी भ्रष्ट होते ना, असं होते. झालं होतं. म्हणजे कोण कोणाचं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं हा तेव्हा. हा हा हा. हां. तर 1 वर्ष खूप बेकारच गेलं आमच्या आयुष्यात. बापरे. पण मी म्हणते तो बेकार नाही गेला. तो 1 वर्ष आला ना म्हणून मी या सेवेत आली आणि तिथून मला पुढचे चांगले दिवस दिसताय. हां, मी असंच म्हणते. खरंय कारण खरंय. तिथूनच मला स्वामींची ओढ लागली. तिथूनच मला स्वामींनी हातात घेतलं. हो हो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ना मे महिना पूर्ण संपला एंडिंगला ते मला न्यायला आले आईकडे. अरे वा. आणि मग मी गेली सासरी गेली. तिकडे 4 दिवस आम्ही राहिलो. हा हा आणि मग माझ्या आईनी, सासूनी म्हणजे सासू म्हणजे आत्या म्हणजे आम्ही माई बोलतो त्यांना पहिल्यापासूनच. हा हा हा. मग माईंनी, माझ्या आईनी सगळं जे मला लागेल तांदूळ पाणी सगळं 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 दिलं. अरे वा. आणि ह्यांनी ठाण्याला मग दुसरीकडे रूम घेतला. हा 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 हा. भाड्याने. मग तिथे आलो आम्ही. तिथे 3 महिने 2 महिने व्यवस्थित गेले असतील 1-2 महिने. हा हा सगळं व्यवस्थित चालू होतं. मग ते दुसरीकडे कामाला लागले. त्यांनी बिझनेस वगैरे बंद केला होता. हा हा हा. दुसरीकडे कामाला त्याच फील्डमध्ये पण दुसऱ्या ठिकाणी काम करत होते पगारावरती. अच्छा. हा मग सगळं चांगलं होतं. मग आम्ही येताना सासूबाईने आमच्या पुरेसे पैसे दिलेले आम्हाला की तुम्ही डिपॉझिट भरा. 2 महिन्याचं भाडं जाईल इतके पैसे आम्हाला दिलेले की नाहीच काम बापरे, मिळालं मग. अशी सासू पाहिजे. हो. तर सगळं आम्हाला दिलेलं. आलो. सगळं 2 महिने चांगलं व्यवस्थित ताई. हम्म आणि आणि त्याच्या अगोदर मी इकडे जेव्हा आईकडे होते ना, हम्म. तेव्हा माझी मुलगी अचानक खूप म्हणजे खूप हट्टीपणा करायची, खूप रडायची, खूप तिचं म्हणजे वेगळंच काहीतरी. अरे कोणाचं ऐकायचं नाही. 3 वर्षाची तरी पण. मग म्हणजे माझ्या बहिणी राहतात ना तिथेच. हा. तर माझी मोठी बहीण बोलली ते एवढी मुलगी एवढं म्हणजे नाही करणार. तरी तुमचा आवाज ब्रेक होतोय ताई. तर मला माझ्या येते हा थोडा थोडा येते. हा. तर माझ्या बहिणीने मग सांगितलं की ही एवढीशी मुलगी एवढे नखरे करते, आपण हिची पत्रिका दाखवूया. हा हा मग हा. जेव्हा मी गावी गेले काम वगैरे सोडून, हे मला न्यायला येणार होते ना गावी. हो हो हो. गेले ना तर आमचे जंगम आहेत तिथे दुसऱ्या बाजूच्या गावात. तिथे हा आईने मला पाठवलं. आमचे हा म्हणजे मानलेले मामा आणि मी गेलो होतो पत्रिका घेऊन. हा हा. तर त्या जंगमानी म्हणजे त्यांचा खूप चांगला अनुभव आहे आमच्या सगळ्या लोकांना. अच्छा अच्छा. तर त्यांनी पत्रिका बघूनच सांगितलं की ह्या मुलीच्या पत्रिकेत काही दोष नाही, तिचं सगळं व्यवस्थित आहे. तिला ना ग्रहांचा दोष आहे, ना तिला कोणती 7.5 आहे, ना काहीच नाही. अरे वा. फक्त तुमच्या घरी ना एक पिशाच आहे, ते तुम्हाला दोघींना छळते. अगो बाई. म्हणजे त्यांनी नाव पण सांगितलं की एक जकीन आहे आणि एक निर्वंशिका असतात ना हो जोडपं. हो 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 हो. ते तुम्हाला छळते दोघींना. अरे बापरे. मग मी एवढं भांडण सुद्धा असं आमचं असेल सुद्धा, कारण मी मग सासूजवळ पण बोलणं टाकलं होतं ना. बरोबर. तरी पण मी घरी आल्यावर ना फोन केला. म्हटलं माई असं असं झालंय, मी सावीची पत्रिका दाखवली, ती असं असं त्रास करत होती मला म्हणून मी तिची पत्रिका दाखवली तर असं होतंय. तर माई बोलल्या बरोबर बोलतेस तू, मी पण चौकशी केली ना तर असंच प्रॉब्लेम होता म्हणून हे आपलं सगळं फिसकटलंय. खूप हो. चांगले बोलल्या माझे व्यवस्थित. असं भांडण बिंडण विसरून आम्ही बोललो. अरे वा. हा हा. मग त्या बोलल्या की आपण सगळं करू व्यवस्थित, तू इकडे ये. म्हटलं ते येणार आहेत ना मला न्यायला, मग मी येईन. मी एकटीच नाही येणार, पोरगीला घेऊन एकटी कशी येऊ. बरोबर. मग त्या बोलल्या मी बाबू येईल म्हणजे ते येतील त्यांना मी पाठवेन. हा 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 हा. मग ते आले आणि आम्ही तिकडे गेलो. तर मग ते त्यांनी कुठे बघितलं होतं ना, तर ते थोडीशी मग चौकशी केली फोन करून की आम्ही असं असं जातोय, सगळ्यांवरती म्हणजे लक्ष राहू दे, हे त्रास त्यांना होऊ दे नको.
हा 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 हा, मग आलो मुंबईला, राहिलो 2 महिने, चांगलं व्यवस्थित गेले. आणि हम्म. ताई अचानक आहे ना, हा. मला एवढा त्रास सुरू झाला ना, त्रास म्हणजे भीती, खूप अरे भीती, खूप म्हणजे खूप भीती वाटायची. अरे आणि माझी स्वतःची सावली मला मागून पकडते आणि चेपते असंच मला वाटायचं. अख्खं आई गं. दिवसभर पण नाही, रात्रभर पण नाही. बघ माझ्या अंगातून मुंग्या येतात. हो ना, तुमचा आवाज नाही पण कापरा होतोय. शपथ, हा ताई, खूप खूप म्हणजे मला 8 दिवस सतत तोच त्रास झाला. मी यांना पण म्हणायचे, अहो मला ना असं होतंय. अहो बापरे. तुम्हाला खोटं नाही खरं नाही वाटणार ताई. मी 1 RKचंच घर होता तो. हा 1 RKचं घर. किचनलाच अटॅच संडास बाथरूम होतं. हा हा. मी लघवीला सुद्धा एकटी जात नव्हते. माझ्या मुलीला घेऊन जात होते. एवढी माझी आई परिस्थिती गं. झालेली तेव्हा. मग मी गावी वगैरे फोन केले. एक दिवस तर पूर्ण मी माझ्या सासूबाईजवळ बोलत होते, आमच्या माईंजवळ फोन करून. माई मला असा त्रास होतोय. माई मला मी इथे बसलेलं की मला हे असं होतंय. माई मी बापरे. उभी राहिली की मला मागून कोणतरी चेपतंय. आणि अरे पूर्ण काला कुट्ट काळा अंधार माझ्या मागे. पूर्ण एक बापरे. साइड उभा राहिल्यासारखं एकदम सावली. बापरे. मी माझ्या सावलीकडे बघायला पण मला भीती वाटायची. आपण कसं लाईटी जाऊन उभं राहिलो हो की आपली हो. सावली दिसते. तेवढी बरोबर. भयंकर काळी कुट्ट सावली दिसायची ना माझी स्वतः. आणि आपण पाठ फिरलो ना सावलीकडे, हा. की ती सावली उठून मला चेपते की काय असं वाटायचं. आई गो. हा, खूप खूप म्हणजे खूपच. मग बापरे. तेव्हा ना श्रावण महिना अधिक मास चालू होता. हा 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 हा. तर मी असेच व्हिडिओ मध्ये माझे चालूच होतं ना बघायचं. हम्म. मग हे असं करा, आपल्या घरी काय वाईट शक्ती असेल ते, काही असे छोटे मोठे तोडगे काय असतात ते मी करायचे. हा हा हा. कापूर जाळणं, कुठे घराबाहेर दिवा लावणं, कुठे ते हे करणं, असं सगळं चालूच हा होतं. हा हा. हा, तुरटीचं पाणी करून फेकणं सगळ्या घरात हा वगैरे असं. बरोबर. हा, हा तर ते वाढतच चालला माझा त्रास. मग माझ्या सासूबाईंनी सांगितलं की नाही, आपण नंतर चौकशी करू, तू गणपतीपर्यंत कशी तरी राहा. आई कारण गो. गणपतीला जायला महिनाच होता गावी. हा 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 हा. हा, आणि पाऊस पण खूप होता ना तेव्हा, मी जाऊ पण गाव शकले कुठे नसते तुमचं? एकटी. दाखवली. अच्छा. हा. हा, तर मला बोलले तू एकटी येऊ पण शकणार नाही, पाऊस आहे खूप, कसं येणार, गाड्या वगैरे मध्ये पाणी बरोबर. वगैरे भरतं वगैरे असं. बरोबर. हा, म्हणून मग नाही, गणपतीपर्यंत कसं तरी आम्ही राहायचं. हा. आणि मग नाहीच, खूप व्हायला लागली. मग ते परत ड्रिंक करायला लागले. अरे अरे. खूप, हा, खूप भांडणं व्हायला लागली. खूप बाप. म्हणजे खूपच, अगदी मारामारी होईपर्यंत. बाई गो. हा हा, मग माझी नणंद पण मग मला सपोर्ट करायला लागली, की ती मग मला नाही बोलायची काय, त्यांना बोलायची तू असं का करतो, हे करतो, म्हणजे त्यांना समजवायची. हा तर आम्ही तुला परत गावी नेऊन सोडून ठेवू, हा हा तुला परत मुंबईला आम्ही पाठवणार नाही, नाही काम केलंस तरी चालेल, गावी आपलं सगळं शेतीवाडी गावी कर, काय राहा बरोबर. तिथेच राहा. हा असं. मग ते त्यांना पण कळायचं नाही ते काय करतात ते. आज आमची रात्री कडाक्याची भांडणं झाली नाही, की सकाळी असे बोलायचे ना की काय झालंच नाही. अय्या. हा, असं. म्हणजे ते कधी स्वभावाने असे नाहीच आहेत, कधी नाही. कोणाला हा. उलट वाकडं बोलणाऱ्यातले नाहीयेत. ते अय्या. काय नाही, प्रेमळ स्वभाव एकदम. हा. हा, मग पण ती त्यावेळेस पण मला शक्ती एवढी, होती ना घरामध्ये. हा, तीच आम्हाला त्रास द्यायची. हा. आणि तेव्हा माझी मुलगी अहो रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत ती माझ्यासोबत बसायची अंथरुणात. अरे बापरे. झोपायची नाही, मग मी तिला जबरदस्ती झोपायचं. मी 3-3:30 वाजले ना की मी निर्धास्त व्हायची, का आता ब्राह्ममुहूर्त झाला, आता मला काही त्रास नाही वाटणार. म्हणजे आई मला असं गं. वाटायचं स्वतःला, हा हा की हा. आता काय नाही होणार मला. मग मी झोपायची. मग ते मला उठवायचे पण नाही सकाळी, की तू रात्रभर जागलीस ना, तू झोप. आई ग. हा. बिना डब्याचे जायचे, दुपारी जेवायला यायचे, घरी पण उठवायचे नाही. अरे हा, बापरे. असं. आणि त्या मुलीची मला तेव्हा खूप कामाला वाटते, मम्मा तू कशाला घाबरते, मी आहे ना, आई ग. तू कशाला घाबरते. एवढी 3.5-4 वर्षाची मुलगी. बापरे. ती असं बोलायची, ती मला धीर यायचा. म्हणजे मी बाथरूम मध्ये पण एकटी जाऊ शकत नव्हते. रात्रीचं सोडा, मी दिवसाचं पण जाऊ शकत नव्हते, अशी माझी बापरे. परिस्थिती होती. मग आणि ना नंतर? मी बसायचं झालं ना, तर मी भिंतीला टेकून बसायचे. बापरे. जेणेकरून माझ्या मागे कोण दिसायला नको मला असं. आई ग. हा. हां. आणि मग त्याच्यानंतर ना खूपच त्रास. आमची भांडणं व्हायला लागली. तर एक वेळेस ना खूप असं भांडण झालं, दुपारी ती जेवायला आली नाही, खूप भांडण झालं. हा. आणि मग मला हे वाटलं, बाबा मी परत तुमच्यासाठी सगळं सोडून मी तुमच्याकडे आले आणि तुम्ही हो. परत माझ्याशी असं वागताय. हे बरोबर. असं झालं कुठल्या एका ह्याच्यासाठी. हा. आणि आमच्या शेजारीच, मी आता 8-9 वर्ष तिथे लग्न झाल्यापासून राहतेय. हा. शेजारी स्वामींचं मठ, आणि आम्हाला काही माहीतच नाही तिथे स्वामींचं मठ आहे. अरे बापरे. बघा. रोजचा रस्ता आमचा, रोजचा, अगदी रोजचा. हा. हा, म्हणजे आणि तर. त्याच्या आधी पण मी लग्नाच्या आधी पण माझ्या मामांच्या इथे राहायचे. मामा माझे ठाण्याला राहायचे ना, हो तिथे हो. राहायची. तरी पण मला माहित नाही की तिथे स्वामींचं मठ वगैरे आहे बघा. म्हणून.
ते आपले प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय हा मार्ग दिसत नाही. हा आणि तरी पण मग माझं श्री स्वामी समर्थ जप आणि तारक मंत्र हे माझं दिवसभर मोबाईलला चालू असायचं, दिवसभर रात्रभर. बापरे! अगदी झोपली ना मी तरी माझ्या उशाला चालू असायचं ते. आई गं! हा मग आता स्वामींची नी माझी भेट कशी झाली ते सांगते. हां. माझी मी बोलली ना माझी बहीण राहायची तिथे, चुलत बहीण, हां, तिची हां. मुलं. हा मग हां, त्यांनी पण रूम शिफ्ट केला, ते दुसऱ्या ठिकाणी गेले. हां. जिथून स्वामींचा मठ आहे, जिथून रस्ता आहे ना, तिथूनच त्यांच्याकडे जा ये करायला लागायचं. हां, तरी हां, पण हां. ते 2 महिने मी 2-3 वेळा जाऊन आले त्यांच्याकडे, तरी माझं काही लक्ष नाही. अय्या! आणि एक वेळेस मी गेले ना तिकडे, हां. तर चप्पल तुटली की काय झालं काय माहित, मी आपलं खाली वाकले अगदी गेटच्या समोर, स्वामींच्या दरवाजाच्या समोर हां, हां, बाहेर. हां. स्वामींच्या मठासमोर मोठं मैदान आहे हां, हां. आणि मैदानाला मोठं गेट आहे. त्या गेटच्या हां, समोर चप्पल काय सरळ करायसाठी म्हणून मी खाली वाकली, हां. तर बाजूला येणारे जाणारे उभे राहून नमस्कार करत होते. हां, हां. असं डोकं वर करून बघितलं, अरे मी ह्यांना कुठंतरी पाहिलंय असं अय्या! झालं. एवढ्या लांबची मूर्ती, मोठीच्या मोठी मला चांगली व्यवस्थित दिसत होती. मी ह्यांना कुठंतरी पाहिलंय. त्याच अय्या! विचारात मी तिकडे गेली त्या भाच्याकडे माझ्या. हां, हां. तिथून परत आली, कुठेतरी पाहिले. तोपर्यंत येताना 9-9:30 वाजता रात्री मंदिर ते बंद झालं होतं. हां, हां, हां. ह्यांना कुठेतरी पाहिलं आणि नंतर मग व्हिडिओ बघता बघता क्लिक झाला, अरे हे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. हां. हा मग नंतर तरी पण तिकडे जावं अशी काही इच्छा नाही. हां. हा नंतर ह्यांचं भांडण झालं आमचं खूप. म्हटलं का देवा माझ्याच वाट्याला काय हे नशिबात, माझ्याच हं. नशिबात का म्हटलं. हां, एकतर हां. मी खूप लहान होते त्यावेळेस माझे पप्पा ऑफ झाले. हां. त्याच्यानंतर आम्ही शिक्षणासाठी ह्याच्या त्याच्या दारामध्ये राहूनच शिक्षण पूर्ण केली. अरे बापरे! त्याच्यानंतर मी पुढचे 10वी झाले आणि मी माझ्या सासरी शिक्षणाला होते हा ताई. अरे वाह! हा तिथेच माझ्या आत्यानेच मला तिकडे नेलेलं, म्हणजे माईने आमच्या. हां. तिकडे 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि हां. त्याच्यानंतर मी मुंबईला आली बहिणीकडे. अच्छा. हां, मग हां. तिथे 5-6 वर्ष राहिली, नंतर मग माझं लग्न झालं. अरे वाह! हा तर मग मग मार्गी कसं लागलं मग सगळं? तेच सांगते पुढे. हं. तर मग तेव्हा भांडण झालं दुपारचं खूप, ते जेवायला आलेले तेव्हा. हं, हं, हं. मग विचार करून करून अशीच चटई टाकलेली, फक्त झोपलेली, डोळ्यातून सतत पाणी. मी एवढं तुमच्यासाठी हे केलं, सगळ्यांना मागे टाकून मी तुमच्या बरोबर आले हो. आणि परत हे माझ्या नशिबात काय, म्हटलं काय बरोबर. होतंय मला देवा, म्हटलं मी काहीच पुण्य केले नसतील का कधी, म्हणजे आई असं गं! खूप मनात यायचं. हां, आणि मग त्यावेळेस मी म्हटलं स्वामींचं मठ बघितलंय ना, मग हां. आता मी तिथेच जाणार. अरे ते वाह! तारक मंत्र हे वगैरे सगळं ऐकणं होतंच ना. हो, हो, हो. म्हटलं आता तुम्ही मला खरोखर तुमच्याकडे येण्याची वेळ आली आणि मला वाटतं तुम्ही आता मला बोलावणं पाठवलंच आहे. ह्या विचाराने ना मी उठले 5 वाजता. म्हणजे हां. तिथेच लोळत होते ना, अशीच हो. रडत रडत उठले, फ्रेश झाले, मुलीला चहा बिस्किट भरवलं, हां, ड्रेस बदलला आणि मी गेले. हां. गेले दाई मंदिरात चढल्या चढल्या मला एवढं भरून आलं ना, आई म्हणजे गं! नमस्कार कसा करायचा, काय कसं करायचं काहीच माहित नाही. मला स्वामींना मुद्रा करतात हे पण माहित नव्हतं. आई गं! साधा आपण नमस्कार करतो तसा केला आणि तिथे ना खूप अशा ताई बसलेल्या होत्या. हां, हां. एकीकडे पुरुष मंडळी, एकीकडे असे जेंट्स. हो, म्हणजे हो. आरतीची वेळ व्हायला आलेली तेव्हा तिथे. हां, हां, हां. 7:30ला आरती असते तिथे. बरोबर. 7 हं. वाजता 7:30ला तर बसले मी तिथे थोडा वेळ बसले. आपलं स्वतःच्या मनातच आपलं काय काय सांगितलं, का माझ्या नशिबात हे भोग, मी का असं सगळं. हां. तिथून मी परत घरी आले ना ताई, थोड्या वेळ बसले नी. म्हणजे हं. परत तिथे बसून काय करायचं हेच माहित नाही. मग थोडा वेळ तरी पण मन शांत होईपर्यंत बसले, जरा हलकं वाटलं. हो. मी निघून घरी आले. म्हटलं काय हे दुपारी भांडून गेलेत. परत मी घरी नाही दिसले तर परत मला ओरडले वगैरे, तर ह्या भीतीने मी परत आई घरी गं! आले. हां. आणि घरी आल्यावरती मी आली आणि कपडे चेंज करून जरा फ्रेश होऊन दिवाबत्ती करते ना, तर ते पण आले मागून अरे कामावरून. वाह! अरे वाह! आणि ते असं बोलले ना की दुपारी काहीच झालेलं नाही. म्हणजे मी थोडंसं असं फुगून बसलेले की तुम्ही माझ्याशी भांडून गेलात ना. मग ते आले, काय जेवण झालं का, आज काय केलं दिवसभर, हे ते सगळं विचारायला लागले. मला चहा दे वगैरे. म्हटलं हे काय आलं. मग नंतर क्लिक झालं, आपण स्वामींच्या इथे गेलेलो, स्वामींनी खरंच आपलं ऐकलंय. असं म्हणजे हे झालं. मग देवाजवळ दिवा वगैरे पाय पडलं, सगळं झालं. परत 2 दिवसांनी मग नंतर मला हा त्रास सुरू व्हायला लागला ना परत. हो, हो. ते मागून दिसायचं वगैरे ते हो, हो. बाहेरचं. आणि एक दिवशी असं झालं की म्हणजे नित्यसेवा कशी करायची वगैरे हे सगळं मी बघत होते ना. हां, हां, हां. नाही, ज्या दिवशी मी रागानेच गेले होते ना तिथे यांच्याशी भांडण करून, हो, हो, हो. तेव्हाच मी हे आणलेलं. अच्छा. आपलं श्री स्वामी समर्थ ते चरित्र सारामृत. हां, 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 हां. ते मी घेऊन आलेली. तेव्हा पण मला टेन्शन, माझ्याकडे ₹300 होते. म्हटलं हां. आता ग्रंथ घ्यायचाय.
ग्रंथ आहे म्हणजे महाग असणार काय, असं किती पैसे लागतात काय माहित नाही. हा घाबरत घाबरत त्या ऑफिसमध्ये विचारलं, म्हटलं ग्रंथ किती, मला हं. हे ग्रंथ घ्यायचंय कसं, तर म्हणजे 40 रुपये. अरे म्हटलं काय, हा मी असं झालं काय, तर 40 रुपये, ते असे वयस्करच होते आजोबा. अगं हा बाळा 40 रुपये. मग घेतलं मी ते जपमाळ घेतली, घरी आले. हा आणि घरी आल्यावर मी एक अध्याय वाचला त्यातला पहिलावाला. हा हा म्हटलं काय आहे बघूया आपण कसं काय, एवढं म्हटलं स्वामींची एवढी कीर्ती आहे, म्हटलं बघूया वाचून. हा एक अध्याय वाचला आणि मग ठेवून दिलं. मग जेवणाला वगैरे लागली, जेवण वगैरे झालं. मग रात्रभर तेच तारक मंत्र आणि आपलं जे चालू होतं तेच, आपलं हा ऐकत हा ऐकत हा झोपायचं. हा. हा मग परत दुसऱ्या दिवशी ना दुपारी तेच, सकाळची कामं झाली, सगळं झालं, ते दुपारी आले, जेवून गेले. आणि हम्म मी चटई टाकून बारकीला झोपवायला घेतलं, ती काही झोपे नाही. म्हटलं हम्म ही झोपत नाही तर मी झोपले तर ही कुठेतरी बाहेर जाईल, म्हणून मी पण हम्म झोपले नाही. हा तर अचानक क्लिक झालं, आणि मी काल एक ग्रंथ आणलाय, मला ते वाचायचं होतं. हा ताई तशीच उठली, त्या चटईची घडी मारली, आणि अशीच चटई हाताने लोटली, त्या भिंतीजवळ जाऊन ती चटई थांबली. तिथेच बसली मी, केस अस्ताव्यस्त झालेलं, काय म्हणजे अवतारच आपण कसं हा झोपेतनं हा लोळून उठल्यावर. ते ग्रंथ घेतलं आणि 3 वाजता मी वाचायला बसली ना, एक 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 करता मी 21 अध्याय वाचले. माझं पूर्ण स्वामींनी माझ्याकडून पूर्ण पारायण करून घेतलं, करून कळत न घेतलं कळत. हा. खरं ते झालं, पूर्ण 21 अध्याय वाचले. हा आणि 17व्या अध्याय वाचत होते ना मी ताई, 17व्या अध्यायावरती आली. हं. आणि पुढच्या 17व्या अध्यायाच्या 3-4 ओव्या मी वाचल्या असतील. हा आणि एवढा चंदनाचा आणि केवढाचा सुगंध सुटला ना घरी. अरे वा ताई एक असं म्हणजे, दरवाजाच्या बाजूलाच मध्ये बसलेली ना, असा मेन हा दरवाजा, हा आणि त्याच भिंतीला लागून मी बसले होते. हा हा दरवाज्यातून एवढी झुळूकशी हवा आतमध्ये आली, मस्त हा शहारे येतात अंगावरती माझ्या आता पण. हो स्वामी स्वतः मला भेटायला आले असंच मला वाटलं. हो त्याने खरंच एक अशी अस्वस्थ सावली माझ्या समोरून गेली, अख्ख्या घरभर फिरली ती. अरे आणि बापरे एवढा सुगंध दरवळला ना, अरे म्हणजे मला तो 17वा अध्याय मला पुढे वाचताच येईना, एवढं आई माझं ग कंठ दाटून आलेलं. म्हणजे मला ते समजलं, माझे स्वामी आलेत मला आले भेटायला. खरंच खरंच हा. आणि डोक्यावरती असं आपले हात ठेवले, असे शहारे येतात आपल्याला हो अचानक. हो 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 खूप शहारे आले मला, आणि असं खूप दाटून आलं, म्हणजे रडू येत होतं, हो पण रडू पण शकत नाही, वाचू पण शकत नाही, आई सगळं ग बोलायचं होतं, करायचं तर काय करू शकत नाही, अशी सिच्युएशन झाली होती. हा. मग ते मी पूर्ण केले 21, आणि उठली. मला एवढं भारी वाटलं, एवढं घरात म्हणजे प्रसन्न प्रसन्न वातावरण, प्रसन्न म्हणजे वाटायला एवढे दिवस लागलं ज्या ह्याच्यामध्ये राहत होते वातावरणात ना, तसं काय मला त्या दिवशी जाणवलं नाही. अय्या अगदी छान झोपली वगैरे, सगळं केलं. अरे वा हा. मग दुसऱ्या दिवशी मी उठले, हं. नित्यसेवा करायची म्हणून मी देवपूजा वगैरे करून सगळी कामं आटपून घेतली, आणि हं. आरामात वाचायला बसले. हा नित्यसेवेला बसले. हा एक माळ जप केली, एक की 2-3 माळी काहीतरी जप केलं, म्हणजे मला 11 केल्याच नाही, 2-3 ताई माळी असं मला थोडं जे जमलं लवकर ते सांगा, केलं. फोन येत आहेत भरपूर हा हा. हा ते जप केलं. आणि 3 अध्याय वाचले, ते झालं. तिसऱ्या दिवशी परत मी म्हटलं आता तारक मंत्राचं पाणी बनवूया. हा 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 तारक मंत्राचं ते नित्य जे मी करायचे, 2 ते 3 माळी, ते 3 अध्याय, आणि तारक मंत्राचं पाणी प्यायले. हा केलं तारक मंत्राचं तिथं केलं. ते घरी जेवायला आले, त्यांना दिलं, मी प्यायले, माझ्या मुलीला दिलं, आणि अख्ख्या घरभर शिंतळलं सगळीकडे अरे पाणी. वा हा आणि ते जसे घरातून बाहेर गेले ना ताई, हा तेव्हा मला एवढा भयंकर त्रास परत त्या वाईट शक्तीचा झाला ना, अरे तर काही विचारू नका. मी संध्याकाळी 5 वाजता असं एखादा माणूस कसा घर सोडून पळून जातो, हा 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 अशी मी पळून गेलेली आहे. अरे बापरे घरातून गेली, स्वामींच्या मठात जाऊन बसली. म्हटलं स्वामी हे मला काय होतंय, मला काहीच कळत नाही, का असं होतंय. अरे मग तिथे एक बापरे पुजारी बाबा होते, मी त्यांना सगळं सांगितलं. म्हटलं बाबा मला म्हटलं असं असं झालं, मी 2-3 दिवसच ही फक्त सेवा करते, आणि आज तारक मंत्राचं पाणी तीर्थ करून मी प्यायले, मी घरात शिंपडलं, घरातल्या सगळ्यांना दिलं, आणि म्हटलं हा मला त्रास चालू झाला परत, म्हटलं, आणि तो भयंकर त्रास होतोय. हो तर त्या बाबांनी मला सांगितलं, तू तुझ्या घरी कुठली तरी शक्ती आहे, ती तुला त्रास देतेय. आई गो हा. मग ते झालं. तिथून मी त्यांनी मला हे दिलं, आपली उदी दिली, हा चंदनाचा टिळा लावला, तिथे उदी लावली परत, हं. आणि घरी पाठवलं. एक गुलाबाचं फुल दिलं स्वामींचं, तर हे घे तू घाल केसात. आई ग हा. आले, मग ते देवाजवळ ठेवलं. दुसऱ्या दिवशी मी गुलाबाचं फुल वगैरे मांडला. परत मी ती सेवा केली. मला त्या बाबांनी सांगितलं, तुला काही त्रास झाला ना, तू सेवा थांबवू नको, हा तू हा कर, तुला जेवढी होईल तेवढी कर. हा आणि दुसऱ्या दिवशी मी परत सेवेला बसले ना ताई, मला बोलता पण येत नव्हतं, एवढा माझा घसा असा दाबून धरला होता ना कुणीतरी. अरे बापरे म्हणजे आपण कसं
आपण हळू बोललो, मनातल्या मनात बोलतो तरी आतल्या आत आपण पुटपुटतोच की नाही. हो हो जीभ आपली हलतेच ना, ते बर. जीभ पण माझी हले ना, एकदम अंतर्मनातून मी बोलत होते मग. अरे बापरे. फक्त अगदी आतल्या आत म्हणजे हे. आणि एवढा कंठ माझा दाबून ठेवला होता ना कुणी. बापरे. बापरे! बेकार परिस्थिती झाली होती अय्यो. माझी. तरी पण मी ते पूर्ण केले. 3 अध्याय जपमाळ केली, तीर्थ बनवलं. परत ते तीर्थ मी प्यायली. मी ह्यांची वाट नाही बघत बसले मग. हा मी हा हा प्यायली, मुलीला दिलं, सगळ्या घरात शिंतळलं आणि हा. तो भयंकर त्रास सुरूच होता मग तरी पण. बापरे. आणि मग त्याच दिवशी माझ्या सासूनं पण परत फोन केला. म्हटलं मला असं असं होतंय. मग त्यांनी तिकडे मला सांगितलं की त्या लोकांना फोन कर जिथे आपण चौकशी केलेली तिकडे. हम्म. मग त्यांनी पण हे केलं. इकडे स्वामी मठांमध्ये स्वामींची उदी पण मला भेटलेली आणि त्या बाबांनी पण मला सांगितलं की तू काही झालं तरी सेवा थांबवू नको, तू सेवा करत राहा. हा हा म्हणजे हा. तुला जमेल तसं. हा. मग ते थोडंफार कुठेतरी शांत झालं 2-3 दिवस. अच्छा, मग आणि 2-3 नंतर मग ते दिवसाने नॉर्मल झालं सगळं. हा हा जरा नॉर्मल झालं. हा आणि मग ते परत म्हणजे तसंच चालूच होतं. स्वप्नात येणं, हा हा. झोपेमध्ये घाबरवणं वगैरे ते चालूच होतं. पण असं आता कसं आहे दिवसाढवल्या सध्या? म्हणजे आता व्यवस्थित आहे. आणि मिस्टर काय आता करताय? हो, ते आता इकडे सध्या एका हॉस्पिटलमध्ये टेम्पररी कामाला आहेत. हा हा. त्यांना पण जॉब मिळत नाही अजून. नाही, आता तुम्ही ह्याच बिझनेस पण सुरू केलाय ना, तर आता खूप हा छान चालेल बघा तुमचा. हो. हा. तर ते सगळं झालं. हो. मग आणि मी मग शेअर करते हं, ताई. अजून वेळ नाही का आता थोडा बोलायला अजून? हा, बरं जरा लवकर सांगा मग. हा? हां. तर त्यावेळेस मग झालं ते सगळं आणि मग गणपतीला आम्ही गावी गेलो. हा आता आदलं-मधलं छोटं-मोठं नाही सांगत. हा गणपतीला आम्ही गावी गेलो आणि नाही त्यावेळी मला त्रास होत होता. मग तो थोडा मला शांत झाला ना, हा तर हा मी आपल्या मनातल्या मनात स्वामींना मठामध्ये जाऊन मनातल्या मनात बोलले, "स्वामी मी एक पारायण करेन, पण मी हा इथे नाही करणार. हा इथे नाही मी गावी करेन गणपतीत." हा. आणि गावी माझं ते पारायण झालं. गणपती गौरी येतात त्या दिवशी गुरुवार होता. त्या दिवशी माझं पारायण झालं. हम्म. आणि तुम्हाला सांगू आमची भावकी एवढी आमच्याशी वाकडी होती ना, म्हणजे हम्म. आम्हाला जसं काही बहिष्कार टाकला होता आमच्या घरावर असं होतं. अरे बापरे. तर आमच्या गौरीकडे पूजा असते. तिकडे आम्हाला आमंत्रण वगैरे नसतं. अरे बापरे. सत्यनारायणची पूजा असते आणि आमच्या सकाळचं मग आम्ही गावी वगैरे गेलो. त्या दिवशी माझी सगळी लगबग चालू होती. हा हा आपल्या पारायणाला बसायची, जेवणाचं वगैरे सगळं हा चालू होतं. आणि मग ते आमच्या भावकीतलाच एक माणूस आला, की हा. तुम्हाला पूजेला बसायचंय. अरे वा. तुम्ही काय खाल्लं नाही ना? म्हटलं नाही आमचा उपवास आहे दोघांचा पण. आम्ही नाही काय खाल्लं. त्यांनी पण उपवास धरलेला माझ्या मिस्टरने. हा 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 तर तुम्हाला संध्याकाळी पूजेला बसायचं आहे. म्हटलं ठीक आहे बसू. हा. मग सगळं झालं. मी पुरणपोळीचं नैवेद्य आमच्या घरी एक पायलीचं अन्न शिजलं म्हणजे भात शिजला होता. बापरे. डाळ, भात, भाजी, पुरणपोळ्या 1 किलोच्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या. बापरे. सगळं अगदी व्यवस्थित 7 वाजता सगळ्या मुलांना वगैरे जेवण घालून सगळी माणसं आमच्याकडे जेवली. अरे वा. पूजेकडे अर्धी माणसं दिली. आणि मग तरी पण मी त्यांना सांगितलेलं की आपली पूजा जरा उशिरा पकडा कारण मला 7 वाजता माझं सगळं हे करायचंय. हा 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 हा. एक सवासणीची ओटी भरली वगैरे सगळं अरे ते वा. केलं. मग त्यांनी सांगितलं की नाही आपल्या भटजींनी सांगितलं आपला नंबर उशिरा येणार कारण आमच्याकडे ना सगळ्यांकडे गौरीच्या दिवशी पूजा असते. बरोबर. हा हा. हा. मग माझं इकडचं सगळं झालं 9:30 साडेनऊ वाजेपर्यंत. तेव्हा मला तिकडून सांगायला आले की आता भटजी येतील जरा आवरून ठेवा तुमचं. अरे वा. म्हणजे हा तयार होऊन राहा. मग गेलो तिकडची पूजा वगैरे झाली. मग 11 साडे 11 वाजता घरात येऊन आम्ही नैवेद्य वगैरे घेतला, प्रसाद, उपवास सोडला वगैरे सगळं केलं. हा परत आणि मग गणपती विसर्जन झाले ना, तेव्हा आम्ही त्याच माणसाकडे गेलो जिथे आमच्या सासूबाईंनी चौकशी केलेली. हा 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 हा. तर ही शक्ती ज्या वेळा मुलीच्या अंगात देवाचं पाणी आहे, ती ते हा. सगळं बघते. अच्छा. तिच्या अंगात त्याने बोलवलं म्हणजे ती आली अंगात. अच्छा. हा हा. हां. मग तिला सगळं खूप भयंकर हसत होती, बोलत होती. बापरे! ते आठवून पण भीती वाटते. आई गो. मग तिला आम्ही विचारलं, "तू का मला त्रास करते?" "नाही, तुमचं घर सगळं बरबाद करून टाकेन मी. अरे बापरे. तुम्हाला सगळ्यांना उडवून टाकेन मी घरातून बाहेर आई गो. वगैरे." असं ती काय-काय हसायला लागली, मोठ्याने काय-काय करायला लागली सगळं असं. बापरे. घाबरलोच आम्ही. मग नंतर मी विचारलं धाडस करून, "मला का त्रास करते?" तर हा. म्हणते, "तुला नव्हता मला त्रास करायचा. तुझ्या ओ. नवऱ्यावरती होती मी. अरे बापरे. तुझा नवरा आता शांत झालाय त्याच्यावरती मंत्रोपचार म्हणजे तिथे त्यांनी अगोदर मे महिन्यात गेले तेव्हा त्यांचं तिथे सगळं झालेलं नाही हा करून मग हा त्यांच्याजवळ ती हा जात नव्हती. मग ते हा. यायचं कोणाकडे माझ्याकडे आणि मुलीकडे. अरे बापरे. मग तिथपासून मग तो थोडा त्रास कमी होता. हा आणि आता तर मग काय मध्ये मध्ये इकडे आम्ही आल्याच्या नंतर हम्म. आम्ही गणपतीवरून आलो आणि मग इकडेच रूम बघितला. आम्ही ठाणा सोडून इकडेच आलो. कुठे? आणि मग नाला नाला सुपाऱ्याला. सोपाऱ्याला हा. ठाणा सोडून मग इकडेच आलो ना. मग आणि आता मग व्यवस्थित आहे सगळं? हो, हो. तर त्या हम्म. आता पण मध्ये-मध्ये मला सारखं असं स्वप्नामध्ये येऊन म्हणजे मला समजायचं, की मला कोणतरी चेपतंय, मला हा कोणीतरी हा धरलंय. हा. तीच दिसायची. आणि हम्म. तिने स्वतः सांगितलं, "मी जखी नाही, मी तुम्हाला सोडणार नाही." असं तिने अच्छा. सांगितलंय. हो. नाही नाही, तर ती आता मला होईल सगळं जपायची. व्यवस्थित ताई.
ती माझ्याजवळ आली, मला स्वप्नात दिसली, म्हणजे माझे डोळे उघडेच असतात. जेव्हा ती मला पकडणार तेव्हाच मला थोडंसं पेंग येतं, असं डोळे झाकत येतात माझे आणि अरे नंतर समजतं मला तिने पकडले, दाबले, चेपले वगैरे अरे म्हणजे. बापरे. तर मी तिला काहीच नाही बोलत. मी स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात करते. म्हटलं, हं. स्वामी हिला का आणलंय आपल्या घरात? हिला आई का गं. घेतलंय आपल्याकडे? तुम्ही बसलायत ना माझ्या घरी, तुम्ही आलायत ना या घरी, हे घर तुमचं आहे ना, मी तुमची आहे ना, मग ही आपल्या घरात येते का? हे बरोबर. असं मी स्वामींजवळ म्हणते. नाही, नाही. हा, खरंच, मग ते खरंच. आता नाही, सध्या तरी मला ते काय नाही त्रास होतोय. काहीच होणार नाही आता. हा. आणि स्वामी मग आलेत इकडे ना, आता काहीच होणार नाही हो. ते. आणि मग मला टेन्शन होतं ठाण्यावरून इकडे यायचं, इथे मला परत मठ कुठे नाही भेटला स्वामींचा. मग हां. तर मला ज्या लोकांनी रूम बघून दिली ना, हं, हं, हं. तिनेच मला सांगितलं, ताई इथे पण आपल्या शेजारी केंद्र आहे. अरे वाह! थोडं लांब आहे पण आहे, तू जाऊ शकतोस. अरे मग वाह! आम्ही इथे आल्यावरती मग इथलं सगळं सेट झालं आणि आम्ही जाऊन आलो, ते आणि मी. मग जात जा स्वामींची आता तिथे. छोटंसं फोटो आणला हं. आणि हे केलं. म्हटलं आता आहेत स्वामी, आपल्या घरी आहेत, आपल्या सोबत आहेत. मी त्यांना काहीच सांगते, हे घर भीती नाही. तुमचं आहे, तुम्हालाच राखायचंय, तुम्हालाच बघायचंय. खरंय, खरंय. हा. आणि खूप म्हटलं आपल्या छान ताई. घरी असलं काय आलं नाही पाहिजे. बरोबर. खूप छान ताई हां, मी शेअर करते हो. हां. आणि हं. हेच मग त्रास आता सासूबाईंना पण गावाला खूप होत होता. हां, हां. आणि मला जाताच येत नव्हतं ताई, महिनाभर त्या आजारी होत्या. माझं काही ना काहीतरी होत होतं, अरे, की अरे. जायलाच जमत नव्हतं मला. तर मग मी त्या ओह! स्वामींना प्रार्थना केली. म्हटलं, स्वामी बघा तिकडे हा त्रास होतोय. माझ्याकडून सुटलं, पण तिकडे गेलं. म्हटलं तिकडे त्रास होतोय. तर म्हटलं काय करायचं? मला तर जाता येत नाही. म्हटलं हं. मला जाता येत नाही, तुम्ही जा. हां, हां. आणि खरंच त्या 4 दिवसात बऱ्या झाल्या. अरे वाह! आणि त्यांनी परत दुसरीकडे आमच्या इथे दत्ताचं मंदिर आहे, तिथे जाऊन मग आमच्या बाबांनी थोडंसं हे केलं ना, मग हं, त्या त्या तिथल्याच माणसांनी एक दिलं होतं, की काहीतरी, की तुम्ही हं. उशाखाली ठेवून हां, झोपत जा, तुम्हाला काय नाही त्रास होणार. हां, मग हां. आता आमची माई पण चांगली आहे, आमचे बाबा पण चांगले आहेत ना, आम्ही पण इकडे चांगले अरे आहेत. वाह, वाह, वाह! मस्त. हो. असेच सुखात राहा. हो, खूप छान हो. ताई हां. श्री हो, स्वामी हो. समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.